पशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 19 अन्न घटक। मुलांनो, आपण नियमितपणे आपल्या आहारामध्ये चपाती, भाकरी, भाजी, डाळ, भात यासारख्या अन्नपदार्थांचा समावेश करत असतो। त्यातून आपल्या शरीराला विविध कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते। तसेच अन्नपदार्थात वेगवेगळ्या प्रकारची चव व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक असतात। ते घटक आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात। या घटकांनाच अन्न घटक असं म्हणतात आणि या अन्न घटकांचीच माहिती आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। जगण्यासाठी आवश्यक असे अन्न घटक असणारे जेवण खाणे म्हणजेच आहार होय। जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण खात असतो आणि त्या वेगवेगळ्या पदार्थांना चव देखील वेगवेगळी असते। आंबट, गोड, खारट, तुरट, तिखट अशा चवी वेगवेगळ्या पदार्थांच्या असतात आणि या सर्व चवी आपल्याला आपल्या जिभेमुळे कळतात। कर्बोदके कर्बोदके हे कार्बन, हायड्रोजन व प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन यापासून बनलेले संयुग आहे। सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडत असतात। कर्बोदके असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात शर्करा तयार होऊन शरीराला ऊर्जा मिळते। कर्बोदके हे पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांच्या एकत्रितकरणाने बनतात। प्रथम आपण पाहणार आहोत पिष्टमय पदार्थ। मोठ्या प्रमाणात ज्या पदार्थात पिष्ट असते अशा पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात। पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो। म्हणजे टिंक्चर आयोडीनमध्ये थोडं पाणी मिसळून त्याचे 4-5 थेंब ड्रॉपरने बटाट्याच्या फोडीवर जर टाकले तर त्याचा रंग काळसर निळा होतो। याचा अर्थ असा की बटाट्यात पिष्ट आहे। मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असं म्हणतात। बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा आणि बटाटा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिष्ट असते। पिष्टमय पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा शरीराच्या विविध कामासाठी उपयोगी पडते आणि आपण असे पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याच्या पचनातून शर्करा बनते। शर्करा मुलांनो, गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात। उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यामध्ये सुक्रोज नावाची शर्करा असते। दुधात लॅक्टोज नावाची शर्करा असते। तसेच पिकलेला आंबा, केळी, चिक्कू अशी फळे तसेच मध, दूध यातही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात आणि या शर्करेपासूनही शरीराला ऊर्जा मिळते। त्यामुळे शर्करा शरीरासाठी इंधनाचं कार्य करते। मुलांनो, आपण तंतुमय पदार्थ समजून घेण्यासाठी एक इथं छोटासा प्रयोग करणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य ही बारीक पिठाची चाळणी, गिरणीमधून दळून आणलेलं हे पीठ आणि एक आपण इथं ताट घेतलेलं आहे। तर आता आपण पाहूया। प्रथम
चाळणी घ्यायची आहे आणि जे आपण पीठ गिरणीमधून दळून आणलेलं आहे ते आपण हे चाळणीमध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. तर हे पीठ चाळणीनं व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपल्याला काय दिसून आलेलं आहे तर पहा, गहू ज्वारी असे धान्य बारीक दळून आणलं तरी ते एकसारखं बारीक होत नाही. आणि आता हे पीठ आपण चाळलेलं आहे आणि हे पीठ चाळून पाहिलं असता चाळणीवरती ही चाळ शिल्लक राहिलेली आपल्याला दिसत आहे. ही चाळ म्हणजेच काय तर हा धान्याचा काय असतो तर कोंडा असतो. याला आपण काय म्हणतो, धान्याचा आपण याला काय म्हणतो, कोंडा असे म्हणतो. आणि कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे. कोंडा हा काय आहे, तंतुमय पदार्थ आहे. तंतुमय पदार्थ, गहू ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही. आणि हे पीठ चाळून पाहिले असता आपल्याला चाळणीवर चाळ शिल्लक राहिलेला दिसतो आणि चाळणीवर राहिलेले हे कण ते धान्याच्या कोंड्याचे असतात. कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे. अन्नमार्गात तंतुमय पदार्थांचा वेगळा उपयोग होतो. खाल्लेले अन्न अन्नमार्गातून पुढे पुढे सरकत असते आणि तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते आणि न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो आणि या भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो. आणि तंतुमय पदार्थांना चोथा असेही म्हणतात. आणि शरीरात तंतुमय पदार्थ असणे खूप गरजेचे असते. फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. मुलांनो, आपण आत्तापर्यंत अन्नपदार्थामध्ये असणारे 3 पदार्थ पाहिले. पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांनाच एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात. आणि कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. स्निग्ध पदार्थ, तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. पिष्टमय पदार्थातून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा दुप्पट ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थापासून मिळते. परंतु आपल्या आहारामध्ये हे पदार्थ किंवा या स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे कमी असतं. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत. आणि याशिवाय मांस, अंड्यातील बलक यातही स्निग्ध पदार्थ असतात. आणि आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरात चरबी तयार होते आणि काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून आपल्या शरीराला ऊर्जाही मिळू शकते. मुलांनो, हा आहे आपल्या चरबीचा थर. आणि चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो आणि चरबीच्या थरामुळे शरीराला आकार मिळतो आणि तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजेच काय तर या चरबीच्या थरामुळे आपल्या शरीरातील जे आंतरिंद्रिय असतात त्यांना संरक्षण मिळते. बाहेरून शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरिंद्रियांना लगेच
इजा होत नाही. त्यामुळेच शरीरातील या चरबीमुळे आपल्या अंतरिंद्रियांचे संरक्षण होते. आपल्या आहारात असलेल्या या स्निग्ध पदार्थांपासून शरीरामध्ये चरबी तयार होते. मुलांनो, आपल्या शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते आणि त्याची दुरुस्ती आपल्या नकळतच होऊन जाते आणि यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची वाढ होत असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणामध्ये गरज असते. विविध कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी व कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्न घटकांची शरीराला मोठ्या प्रमाणावरती गरज असते आणि त्यामुळेच हे सर्व अन्न घटक आपल्या शरीराला मिळणे खूप गरजेचे असते. जीवनसत्वे व खनिजे. मुलांनो, मुख्य अन्न घटकाशिवाय आपल्याला इतर काही अन्न घटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणामध्ये गरज असते आणि हे अन्न घटक म्हणजेच जीवनसत्वे व खनिजे. जीवनसत्वे या अन्न घटकाच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिलेली असतात. उदाहरणार्थ जीवनसत्व ए, पी, सी, डी, ई आणि के ही मुख्य जीवनसत्वे आहेत आणि या जीवनसत्वांची अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता आपल्या शरीराला असली तरी त्याच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होत असतात. उदाहरणार्थ ए जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे रातआंधळेपणा येऊ शकतो, तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे कमकुवत व ठिसूळ बनतात आणि त्यामुळं हे जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये असणे फार गरजेचे असते. तसेच डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांना मूळदूस हा देखील आजार होतो आणि या जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते आणि अशा गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होऊ नये यासाठी या जीवनसत्वांची आपल्या शरीराला अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता असते. खनिजे. मुलांनो, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत आणि शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणामध्ये जरी असली तरी ती खूप अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो आणि रक्तामध्ये जर लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा व सतत थकवा जाणवणे या सारख्या समस्या निर्माण होतात आणि या विकाराला ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पांडुरोग असं म्हणतात. कॅल्शियम या खनिजामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि त्यासाठी विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, विविध प्रकारची फळे, त्याचबरोबर मोड आलेली कडधान्ये तसेच त्यांच्या साली आणि धान्याचा कोंडा ही सर्व जीवनसत्वे व खनिजांचे स्रोत आहेत आणि म्हणून ती फळे
सर्व फळे ही सालीसकट खाणे आवश्यक आहे. तसेच पिठातील कोंडा देखील आपल्या शरीरामध्ये जाणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पिठातील कोंडा हा कधीही फेकून देऊ नये. संतुलित आहार. मुलांनो, तुम्हाला इथं समोर दिसत आहे, हा संतुलित आहाराचा पिरॅमिड आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये कोणकोणते अन्न घटक समाविष्ट होणे गरजेचे आहे हे इथं आपल्याला पिरॅमिडमध्ये दिसत आहे. स्निग्ध पदार्थ, याच्यामध्ये तूप, लोणी आणि तेल यासारखे पदार्थ येतात. याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांचा देखील आपल्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी, सर्व प्रकारचे फळे व भाज्या, त्याचबरोबर तृणधान्य आणि कडधान्य या प्रकारच्या सर्व अन्न घटकांचा आपल्या शरीरामध्ये रोजच्या रोज समावेश होणे गरजेचे आहे आणि यालाच आपण संतुलित आहार असे म्हणतो. प्रकृती चांगली आहे याचा अर्थ आपली सर्व कामे, अभ्यास किंवा खेळ हे आपण अगदी सहजपणे करू शकतो. म्हणजे हे सर्व कामे करण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने आणि आनंदाने करू शकतो. आपल्या शरीराची वाढ ही योग्य रीतीने होत असते आणि हे जर सर्व अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये नियमितपणे गेले तर आपण वारंवार आजारी पडत नाही. आणि कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि खनिजे या सर्वांचा शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे खूप गरजेचे असते. मुलांनो, आपल्या सर्वांनाच वाटत असतं की आपली प्रकृती उत्तम राहावी आणि त्यासाठी हे सर्व अन्न घटक आपल्या शरीरामध्ये जाणे आवश्यक असते. सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असं म्हणतात. मुलांनो, समोर दिलेल्या तक्त्याचं निरीक्षण करा. ऊर्जादायी अन्न घटक, शरीर बांधणीचे अन्न घटक, त्यानंतर रोगप्रतिकारक व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक असणारे अन्न घटक दिलेले आहेत. तर ऊर्जादायी अन्न घटक कोणते आहेत? तर कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे ऊर्जादायी अन्न घटक आहेत. शरीर बांधणीचे अन्न घटक, प्रथिने आणि अल्प प्रमाणामध्ये आवश्यक असणारे जे अन्न घटक आहेत ते जीवनसत्वे आणि खनिजे याचा अभ्यास आपण आत्तापर्यंत झालेल्या भागामध्ये केलेला आहे. पदार्थ 1, अन्न घटक अनेक. मुलांनो, आपल्या आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात. उदाहरणार्थ गुडदाणी आणि चिक्की जर आपण घेतली तर शेंगदाण्यापासून आपल्याला प्रथिने मिळतात, स्निग्ध पदार्थ मिळतात, कार्बोदके आणि गुळापासून आपल्याला शर्करा आणि लोह मिळते. आपल्या सर्वांना केळी खायला आवडते. केळीमधून आपल्याला शर्करा, त्याचबरोबर ती काही खनिजे व तंतुमय पदार्थ मिळतात. त्याचबरोबर उकडलेलं अंड, उकडलेल्या अंड्यामधून प्रथिने, स्निग्ध पदार्थ व काही जीवनसत्वे व खनिजे मिळतात. आणि अन्न घटकांचे सर्व प्रकार मिळण्यासाठी आहारामध्ये विविधता असणे गरजेचे असते. त्यामुळे सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, दूध, डाळी, अंडी, कडधान्याच्या साली आणि धान्याचा कोंडा हे सर्व किंवा या सर्व अन्न घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश होणे खूप गरजेचे असते. पोषण आणि कुपोषण. मुलांनो, शरीराचं नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणामध्ये मिळणे खूप आवश्यक असते. आणि एखाद्या व्यक्तीच्या आहारामध्ये काही अन्न घटकांचे सतत कमतरता राहिली तर तिचे पोषण नीट होत नाही आणि ती व्यक्ती कुपोषित आहे असं आपण म्हणतो. आणि कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरती गंभीर असे परिणाम होतात. उदाहरणार्थ कार्बोदके व प्रथिने
पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत तर शरीराची वाढ खुंटते, शरीराची वाढ होत नाही आणि माणसाला सतत थकवा जाणवतो. अभ्यासात तसेच खेळात व इतर कामामध्ये उत्साह वाटत नाही आणि एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे विशिष्ट प्रकारचे आजार देखील होऊ शकतात. आपल्या आहाराविषयी काही गैरसमजुती देखील आहेत. काहींना वाटतं दूध, तूप, सुकामेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किटे खूप खाऊन धष्टपुष्ट झालेले मूल हे सुदृढ असते. परंतु केवळ आवडे तेच खाल्ले आणि सर्व अन्न घटक शरीराला जर मिळाले नाही तर ती व्यक्ती कुपोषित राहते. त्यामुळे सर्व प्रकारच्या अन्न घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश होणे खूप गरजेचे आहे. आपण काय शिकलो? कर्बोदकांपासून शरीराला आपल्या ऊर्जा मिळते. शरीराच्या वाढीसाठी तसेच शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. स्निग्ध पदार्थापासूनही आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. खनिजे व जीवनसत्वांची शरीराला कमी प्रमाणात गरज असली तरी त्यांच्या अभावामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. फळे, फळांच्या साली, भाज्या, धान्य व कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थाचे स्रोत आहेत. म्हणून शक्य असलेली सर्व प्रकारची फळे खाणे गरजेचे असते. त्याचबरोबर आहारातील अनेक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात. सर्व अन्न घटक योग्य त्या प्रमाणामध्ये मिळाले नाही तर कुपोषण होते. कुपोषणाचा व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावरती गंभीर परिणाम होतो. धन्यवाद.